नवरात्रीमध्ये देवीच्या 9 दिवसांमध्ये देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी प्रत्येक घरोघरी हा पदार्थ केला जातो. तर आज एकदम वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण पदार्थ बनवणार आहोत. तुम्ही 9 दिवसामध्ये कुठल्याही दिवशी हा पदार्थ तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून दाखवू शकता. बरेच जण कडाकणी बनवतात, पण शक्यतो हा मालपुवा जो आहे तो देवीचा खूप प्रिय नैवेद्य आहे. तर चला मग हा मालपुवा कसा बनवायचा ही सोप्या पद्धतीने पाहूया. तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी 1 वाटी इथे घेतला आहे चाळून मैदा घेतला आहे. त्यामध्ये पाव वाटी रवा टाकायचा आहे. त्याचबरोबर इथे अर्धी वाटी पिठी साखर टाकायची. तुम्हाला जर यामध्ये पिठी साखर नसेल टाकायची तर स्किप करू शकता, कारण नंतर आपण हे पाकामध्ये मालपुवा टाकणार आहोत. पण असे यामध्ये टाकल्यामुळे टेस्ट छान येते, त्यामुळे इथे मी टाकून घेतलं आहे. अगोदर हे सगळं कोरडं मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत. एका वाटीमध्ये साधारणतः 10 ते 15 मालपुवे नक्कीच तयार होतात. जर तुम्हाला आणखीन जास्त बनवायचे असतील तर इथे तुम्ही आणखीनही मैदा जास्त वापरू शकता. आता यात आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. तर दूध इथे मी 1 वाटी घेतलं आहे. ज्या वाटीने मैदा घेतला आहे त्याच वाटीने दूध यामध्ये टाकून घेतले. थोडं थोडं दूध करून यामध्ये टाकायचे, सरसकट टाकायचं नाही, नाहीतर हे बॅटर पातळ होईल. तर बॅटरची कन्सिस्टन्सी कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. थोडं थोडं दूध करून यामध्ये मी टाकून हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे. जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही, कारण नंतर तेलामध्ये टाकताना हे व्यवस्थित पसरलं पाहिजे. तर बघा याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे आहे. आणि हे आता यावर आपण एक प्लेट झाकून साधारणतः अर्धा तास हे पीठ भिजत ठेवायचे, जेणेकरून यामध्ये आपण रवा टाकलाय, रवा छान फुलला जातो. तोपर्यंत आपण पाक करून घेणार आहोत. तर 1 वाटी ते मी साखर टाकून घेतली. तर 1 वाटीच पाणी टाकायचे. जितकी साखर घेतली तितकंच पाणी टाकून आपण ही साखर फक्त विरघळून घ्यायची. याचा आपल्याला 1 तार 2 तार पाक असं काही करायची गरज नाही. यामध्ये ना काहीतरी पडलं होतं, त्यामुळे मी ना चमच्याच्या साहाय्याने थोडंसं बाजूला काढून घेत आहे. तर नुसती साखर विरघळेपर्यंतच आपण हा पाक तयार करून घेणार आहोत. तर बघा इथे साखर विरघळलेली, पाक पण तयार झाला. अर्ध्या तासानंतर या बॅटरला आपण उघडून बघूया आणि एकदा हलक्या हाताने याला हलवून घ्यायचं आहे. तर हे बॅटर मला थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळे यात मी थोडंसं आणखीन दूध टाकून घेत आहे. तर साधारणतः 2 ते 3 चमचे यामध्ये मी दूध टाकून परत हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले. तर बघा या बॅटरची कन्सिस्टन्सी कशा प्रकारे आहे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, एकदम मीडियममध्ये आहे. तर आता लगेच आपण तळण्यासाठी तेल गरम करून घ्यायचे. तर तेल जास्त कडकडीत गरम पण नको, मीडियम गरम हवं. हे बॅटर या तेलामध्ये टाकून घ्यायचे. जसं जसं हे बॅटर या तेलामध्ये टाकत जाऊ तसं तसं हे पसरलं जातं आणि नंतर पसरल्यानंतर आपल्याला लगेच याला पलटी करायचं नाही. याला थोडंसं 2 ते 3 मिनिटं असंच या तेलामध्ये तळून द्यायचे. तर हे तळण्यासाठी ना एकदम अशी पसरट बुडाची कढई घ्यायची. जर तुमच्याकडे पॅन असेल तर पॅनमध्ये सुद्धा तुम्ही हे तळू शकता. आणि ही छान व्यवस्थितपणे तळल्यानंतर यावर थोडंसं तेल स्प्रेड करायचे, म्हणजे वरची साईड पण व्यवस्थितपणे तळली जाते. आणि नंतर हे व्यवस्थितपणे कोरडं झाल्याच्यानंतरच आपल्याला हे पलटी करून घ्यायचे. पलटी करायची घाई करायची नाही, नाहीतर पलटी केलं तर ते खाली कढईला चिटकून बसेल. त्यामुळे व्यवस्थितपणे आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. कमी गॅसवर मस्तपैकी ह्या मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे याला लालसर कलर येईपर्यंत तळायचं आहे, जेणेकरून ते आतूनसुद्धा छान तळलं जाईल. तर बघा एकदम व्यवस्थितपणे हे मी तळून घेतलेलं आहे, कुठेही हे कच्चं राहिलं नाही. आणि आता हे आपण तेलातून बाजूला काढून घेऊया. एकदम मस्त झटपट पटकन होणारे मालपुवे आहेत. खायला सुद्धा तितकेच मस्त लागतात आणि देवीच्या नैवेद्यासाठी सुद्धा तुम्ही हे नक्कीच बनवू शकता. काढल्यानंतर एका मोठ्या चाळणीमध्ये, जी अशी चाळणी किंवा झारे असेल त्यामध्ये काढून घ्यायचं, कारण यातून पुन्हा नंतर तेल खाली नितळतं. आणि मी हे तेलातून सगळे बाजूला काढून घेतलेत. परत एक तेलामध्ये मी टाकून घेतलं. आता लास्टला मी तेलामध्ये एकच टाकला, कारण मला थोडासा मोठा हवा होता. तुम्हाला आणखीन थोडेसे मोठे हवे असेल तर बॅटर टाकताना थोडंसं जास्त टाकू शकता. बघा तेलामध्ये टाकल्यानंतर याला मी कसलंही हलवलं नाही, एकदम व्यवस्थित त्याला अगोदर तळून दिल्यानंतर वरतून असं तेल थोडं थोडं टाकून घेत आहे, जेणेकरून वरची साईड पण व्यवस्थितपणे तळली जाईल. आणि नंतर मस्तपैकी पलटी करून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी छान लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. हे पहा याला छान असा कलर आलेला आहे. तर आता हे पण आपण तेलातून काढून घेऊया. आणि हे सगळे मालपुवे ते मी तयार करून घेतलेत. आणि लगेच आता आपण हे पाकामध्ये टाकणार आहोत. गरम गरमच मालपुवे पाकात टाकायचेत. जर पाक थंड असेल तर मालपुवा गरम असावा, आणि पाक जर गरम असला तर मालपुवा थोडासा थंड असावा. तर ही अशी प्रोसेस करायची आणि सगळे हे मालपुवे आपल्याला पाकात टाकून घ्यायचेत आणि 15 ते 20 मिनिटासाठी असेच आपल्याला पाकात ठेवायचे. 15 ते 20 मिनिटासाठी मी हे पाकात ठेवले होते आणि नंतर आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. करायला सुद्धा सोपे आहे, त्याचबरोबर खायला सुद्धा मस्त लागतात. देवीच्या नैवेद्यासाठी तुम्ही हे नक्कीच बनवू शकता. नवरात्रीमध्ये एक दिवस का होईना हा देवीला नैवेद्य दाखवला जातो. यावर ना मी थोडेसे पिस्ता टाकून घेत आहे. मस्तपैकी ते आपले पाकातले मालपुवे बनवून तयार आहे. तुम्ही पण करून बघा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.